लाडक्या बहिणींनो, जर तुमची ई केवायसी अजूनही पूर्ण नसेल तर लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता थांबू शकतो। महिन्याचा खर्च वाढतोय, घरात पैशाची गरज आहे आणि अशा वेळेस जर हप्ता थांबला तर किती मोठी अडचण होईल याची कल्पना करा। आणि सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे आता वेळ खूप कमी उरलेला आहे। ही अफवा नाही, हा सोशल मीडियाचा मेसेज नाही। महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्वतः हा इशारा दिलेला आहे। 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे। आता फक्त एक दिवस शिल्लक राहिलेला आहे। म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगणार आहे, ई केवायसी का बंधनकारक केली आहे, कोणाला हप्ता मिळणार नाही आणि आज तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सर्व लाडक्या बहिणीसाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत आहे। याच्या नंतर मुदत वाढ होण्याची कमी शक्यता आहे। लाडक्या बहिणींनो, तुमची ई केवायसी पूर्ण नसेल तर पुढील हप्ते मिळणार नाहीत आणि कोणालाही वेगळा दिलासा दिला जाणार नाही। म्हणून सर्व लाडक्या बहिणींनी आपली ई केवायसी आत्ताच पूर्ण करावी, ही नम्र पण अत्यंत गंभीर विनंती आहे। लाडक्या बहिणींनो, उद्या म्हणता वेळ निघून जाते। आजच ई केवायसी करा, अन्यथा तुमचा लाभ बंद होईल। हा व्हिडिओ लगेच तुमच्या गावात, तुमच्या ग्रुपवर आणि नातेवाईकांना पाठवा, कारण एकही बहीण लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये। अशाच अधिकृत आणि खात्रीशीर अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। नमस्कार।